सगळ्यांना गुड मॉर्निंग. 12 वाजता आली. सांगते किती वाजता तुम्हाला दाखवते. बरोबर 12 वाजले. स्वयंपाकाला सुरुवात करते. आता मस्तपैकी गोड शिरा करते. तूप टाकलं आहे, रवा टाकला आहे. रवा छान भाजला आहे. आता थोडं किंचित एकदम मीठ टाकलं आणि मग ह्यात दूध टाकायचं. खूप छान होतं असा शिरा. गरम दूध टाकायचं. अंदाजे टाका दूध. मुलगा रवा किती आहे कसा प्रमाणात आहे त्यानुसार दूध टाकलं आणि थोड्या वेळाने साखर टाकायची. 3-4 चमचे साखर टाकली. छान तिथे हलवून दूध कमी टाकायचं वाटलं तर थोडं अजून दूध टाकायचं. स्वामी समर्थाच्या मी शॉर्ट टाकते व्हिडिओ. त्याला भरपूर मला सबस्क्राईब पण मिळतात आणि व्ह्यू पण भेटतात. लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यू भेटत नाही मला, त्याच्यामुळे मी आता लॉंग व्हिडिओ टाकणं बंद करणार आहे. तूप टाकते. दुधातच करतो आम्ही शिरा. केव्हा तरी दूध नसेल तर गरम पाणी टाकतो. तुम्हाला ह्यात केळ टाका, ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट टाका. छान झाला त्या खायला. आता मी देवाला लागणारे नैवेद्य. आता पालकची भाजी करणार आहे. त्याची पावडर टाका आणि थोडेसे काजू बदाम असेल तर काजू बदाम टाका. चला भेटू परत. पालक काढला मी आज निवडून, धुवून काढलं. याची भाजी करणार आहे. प्यायचं पाणी भरायचं आहे. ह्या बाटल्या धुवायला टाकल्यात. एक दिवसाने मी धुवत असते ह्या बाटल्या, कारण ही वास येतो. पाण्याच्या टाकतात ना ह्या बाटल्या. हे सगळं स्वच्छ करायचं. प्यायचं पाणी भरणार आहे. थोडंसं राहिलं, एवढी कळशीच भांडी झाली. आता स्वयंपाक करणार आहे. गोड शिरा झाला, दूध टाकून झालं. आता पीठ मळते आणि पालकची भाजी करते. गरमी खूप आहे. बघा किती वाजले, 12 वाजले. हे सगळं लावायला लागतं आणि जेवताना मग आम्ही AC लावत असतो. हे बघा देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. चला भेटू परत असंच नवीन व्हिडिओमध्ये. कूलर पण चालू केलं आहे. आतमध्ये घरामध्ये लागतो ना कूलर. थोडं थंड होतं वातावरण, पण आज थोडंसं चांगलं आहे वातावरण, थंड आहे. पडदे लावलेत. कपडे वगैरे सर्व झालेत. मी रोज काढत असते हे बाटल्या वगैरे धुवायला. निघतातच माझ्याकडून चिकट बाटल्या असतात ना. चपातीच्या खालची चपातीच्या खाली ठेवायला त्याचा पेपर ठेवून, पेपर म्हणजे बटर पेपर ठेवून किंवा आपला दुसरा नॉर्मल पेपर असतो. नॉर्मल म्हणजे शाईचा नाही, साधा पेपर पोळ्या ठेवायसाठी. बरेच काढले मी आज. छोटे एकामध्ये झाले होते ना. हे बघा असे झाडात झालं. बिचारे झाडं पण सोडून चालले. खूप उन्हाळा आहे यावर्षी. मला वाटतं आता थोडंसं हवा सुटली, नुसतं आभाळ आल्यासारखं वाटतं, पण नाही, गरमीच आहे. खूप गरमी वाढली. तुम्ही गरमीची काळजी घ्या. बाहेर जाताना स्कार्फ वापरा, कानात कापूस घाला, कारण खूपच ऊन आहे. शक्यतो जाऊच नका बाहेर. आणि गेलं तरी पाणी भरपूर प्या. ऊन चांगलं नाही ना, उन्हाचा खूप त्रास होतो. चला आता मी स्वयंपाक करते. आपण परत भेटू. शिरा झाला, सकाळी दाखवलं नाही होतं.
बदामाचा लोणचं सकाळी. चला चला, श्री स्वामी समर्थ. थोडंसं बोलायचं होतं. स्वामी समर्थाचं जो व्हिडिओ टाकते मी शुभ सकाळ, ते सगळ्यांना आवडायला लागला. आणि जो मी लॉंग व्हिडिओ टाकते ते शक्यतो कोणी बघत नाही. तर मग मी आता असं वाटायला लागलं मला की लॉंग आता बंद करावं आणि स्वामी समर्थाचं रोज शुभ सकाळचं टाकत जावं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला असं नक्की सांगा. जर बाहेरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी बाहेरून व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत जाईल आमचं एरिया वगैरे. आणि नसेल आवडत तर मग शॉर्ट व्हिडिओज करणार मी. चला. आणि शॉर्ट व्हिडिओला काही जास्त मेहनत नाही लागत, पण लॉंग व्हिडिओला थोडीशी मेहनत लागते. बाहेर जाऊन व्हिडिओ काढा, परत एडिटिंग करा, काही चुका असेल तर काढून टाका, परत ते एडिटिंग केल्यानंतर काय लॉंग किती पाहिजे 6 मिनटाचा का 7 मिनटाचा करून मग टाकणार. त्यात मग सबस्क्राईब नाही मिळाले किंवा लॉंग व्हिडिओ बघत नसेल तर मग काय उपयोग नाही ना. चला बाय.